अभिनंदन करीन, कारण फार सुरेख त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे. बेस्ट ऑफ लक. टॉस जिंकला द चेस किंग आणि नावाप्रमाणे त्यांनी मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारले. चेस करणे त्यांचा प्रयत्न असेल. बघूया, दोन्ही संघांना देऊया आपण बेस्ट ऑफ लक. बघूया मॅच कडे. 33 टार्गेट सेट केले गेले. 33 टू विन. पहिला चेंडू स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आहे. चांगला मध्ये येणारा चेंडू आहे. हलकासा ब्रेक डॉट बॉल आणि बाबाटने खेळतायत. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. निखिल उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 33 जर सेव्ह करायचे असेल तर तुम्हाला प्रयत्न करावा लागेल आणि प्रयत्न हा ईश्वराईपेक्षा श्रेष्ठ असतो. इथे बघायला मिळतोय डिक्लेअर झोन कडे 3 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. थोडस वेट केलं त्याच्यानंतर बॅटचा फेस ओपन करत ऑन साइडला खूप चांगले डिक्लेअर झोन कडे खेळलाय. फलंदाज आपण बघतोय यतीन. ब्लाइंड शॉट डॉट बॉल. गुड कम बॅकिंग. गोलंदाज आपण बघतोय पार्थ. पुढचा चेंडू एक वेळेला चांगला चेंडू बघायला मिळतोय. पॅड आणि बॅटच्या मध्ये होता. ऑन साइडला फ्लिक केलं गेलं. सिंगल कंप्लीट होते. धावसंख्या पोहोचेल 4 वरती. चांगली गोलंदाजी आहे पार्थ यांची. पुढचा चेंडू काही वेळेला डिक्लेअर झोन. पंच आम्हाला सांगतील रन्स असतील सिंगल. 2 धावा. षटकाची झाली समाप्ती. 6 धावा स्कोर कार्ड वरती. 33 टार्गेट आहे. 9च्या सरासरीने बनवायच्या ते 27. मॅच मध्ये थोडस प्रेशर वाढतंय. एक रिफ्रेश सॉन्ग कम ऑन डीजे. रुचितनं स्टार्ट मात्र एक्स्ट्राच्या रूपानं अतिरिक्त चेंडू हाताळला गेलाय. पुढचा चेंडू इथे सरळ क्लिअर करण्याचा इरादा आहे. अप्रतिम झेल. सुंदर झेल बघायला मिळतोय. अनिल माळी यांचा एक जबरदस्त झेल आणि आजच्या दिवसामध्ये स्टेटसला ठेवणारा असा झेल असेल. जबरदस्त. पूर्णतः शरीराला संतुलन बॅलन्स ठेवलं. शेवटच्या क्षणी मात्र उंजळीमध्ये चेंडू पकडलाय आणि इथे फलंदाज आउट. मोठा धक्का. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज गोलंदाजीमध्ये तितकासा असरदार नव्हता, परंतु इथून त्याला बॅटिंग करायची आहे. संघासाठी चांगल्या धावा येणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू रुचित. ओ हलकासा लेग ब्रेक. चांगला लेग ब्रेक आहे. एक धावसंख्या 1 पुढे जाईल. 8. इथून सिंगल डबल ज्याला आपण लाईफलाईन म्हणतो त्या लाईफलाईनला स्टार्ट ठेवणं गरजेचं आहे. पुढला जाऊन डिक्लेअर झोन कडे पूल केलाय. धावसंख्या सिंगलने पुढे जाईल. 9 वरती पोहोचते. आता थोडस आव्हान अवघड होताना आपल्याला बघायला मिळते. 33चं टार्गेट होतं. अजून इथून 24 धावा बनवायच्या. 15 चेंडू आणि 24चं इक्वेशन आहे. 15-24. पुढचा चेंडू आणखीन चांगला एक ब्रेक डॉट बॉल आलाय. उत्कृष्ट रुचित यांची गोलंदाजी. टप्प्यावरचं नियंत्रण. फिंगर रोल करतायत. कट करतायत चेंडूला आणि फलंदाजाला थोडस डॉमिनेट करताना गुड बॉल. पुढचा चेंडू यावेळेला स्लॉट मध्ये होता. डिक्लेअर झोन कडे धावसंख्या पोहोचेल 10. 13 मध्ये 23 ची गरज आहे. 13-23. अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील. पुढचा चेंडू काही वेळेला डिक्लेअर झोन कडे आणि धावसंख्या पोहोचते ती 11. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 22 धावांची गरज. अष्टच
12-22 चे इक्वेशन आहे. गोलंदाजी ट्रॅकवर नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस करतायत. पवन एवन पवन आल्यात गोलंदाजी ट्रॅकवर. चांगली गोलंदाजी हँडल करावी लागेल. पवन तयार. अराउंड विकेट. पहिल्या बार पंचांचा कॉल. इट्स नो बॉल. धावसंख्या 12. पुढचा चेंडू. आणखीन एक नो बॉल. तून कंट्रोल ठेवावा लागेल. 1+1 2 धाबा ऍड होतील. 14 धाबा स्कोर कार्ड वरती. 33 टार्गेट. इथून 19ची गरज आहे. आणि निखिल आलाय गोलंदाजीसाठी. 19 नवीन गोलंदाज हार्दिक. हार्दिकने जर पहिला चेंडू चांगला हाताळला तर संघाला तो म्हणेल हार्दिक बधाई. 12-19 इक्वेशन आहे. चांगला हॉट बॉल. टाळ्यांचा गजर. जस्टिफाय. समर्थन. उत्साह. ऊर्जा पहिल्या चेंडूवरती. आणि दुसऱ्या चेंडूवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न आहे. नील यांनी जबरदस्त झेल घेत या मॅच मध्ये पुनश्च पकड मजबूत बनवण्याचं काम केले. गुड कॅच. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निकेत दाखल झालेले आहेत. प्रचंड असा अनुभव आहे. संघ मालक मैदानाच्या आतमध्ये. इथे संघ मालकाला खऱ्या अर्थाने आपलं सर्वस्वपणाला लावण्याची गरज आहे. चांगला खेळ. एक चांगली नॉक ची गरज आहे. थोडासा वेट करून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय गलीमध्ये. धावसंख्या पुढे जाईल 17 वरती. 16 धावांची गरज येणारे चेंडू तुमच्याकडे आहेत. 8 चेंडू 16 धावा. एक मोठा शॉट मॅच मध्ये कमबॅकिंग करून देईल. परंतु अनिल सांगताय जोपर्यंत मी फिल्डिंग साठी लॉंग ऑन मध्ये उभा आहे चेंडू सहजासहजी पार होणार नाही. तिसरा खेळ. दिलीप. दिलीप गायकवाड मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. 2010 मध्ये सफाळश्री हा किताब ज्याने आपल्या नावावरती नोंदवला होता. एका प्रतिम हेल्थ बघायला मिळते. आणि मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण बघतायत नवीन बॅटर दिलीप. शेवटचा चेंडू आहे ना. सर आणि धावसंख्या 1 ने वाढते. आणि पोहोचले 18. आता 15 रनची गरज आहे. येणारे चेंडू तुमच्याकडे आहेत ते 6 चेंडू 15 ची गरज आहे. 2 मोठे शॉट या मॅच मध्ये पुनरागमन करून देईल बॅटिंग टीमला. कोस्टल वॉरियर्स 6-15 ची गरज. निकेत आणि दिलीप ही जोडी आहे. पुढचा चेंडू टाकफुटला जाऊन खेळताय. सिंगल कंप्लीट होईल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण निखिल यांना बघतोय. तून निकेत यांना मोठा शॉट खेळावा लागेल. बिग हिट. पुढचा चेंडू. निकेत ऑन स्ट्राइक. आणि इथे बॅटचा फ्लो ओपन करत. ओ माय गॉड. 2 धाबा स्कोर कार्ड वरती बघायला मिळतील. येणारे 4 चेंडू आणि
पुढचा चेंडू वाईट बॉल 22 धावा 11ची गरज आहे आणि ते चांगला पिचिंग बघायला मिळते सिंगल कंप्लीट बघूयात दुसऱ्या धावेसाठी येतील का तर इथे मात्र दिलीप माघारी परतताना आता येणारी चेंडू तुमच्याकडे येते 3 आणि 3 मध्ये 10 धावांची गरज आहे एक मोठा शॉट निके त्यांच्या बॅट मधनं जर येतोय कोस्टल वॉरियर संघासाठी नवीन ऊर्जा देण्याचं काम करेल आणि जर निखिलने एक चांगला डॉट बॉल हाताळला तर मॅच मध्ये जी त्यांची पकड आहे तो प्रेशर जो कन्वर्ट होईल तो कन्सॉलिडेट केला जाईल एका डॉट बॉलने 3 मध्ये 10 इम्पॉसिबल नाहीये आणि इम्पॉसिबल मध्ये जर आय पण काढला तर खऱ्या अर्थाने पॉसिबल होते हा एक महत्वाचा आहे बघूया निकेत शेवटच्या क्षणामध्ये एक चांगला शॉट खेळतील का पुढचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न आहे सिंगल कंप्लीट झाली आहे दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट होईल का डिक्लेअर झोन कडे आता 2 मध्ये 9 बनवायच्या विजयाचा सुगंध फिल्डिंग टीम कडे थोडासा दरवलताना आपण बघतायत जर लीगल बॉल हाताळला गेला पुढचा चेंडू आणि ते चांगला शॉर्ट सिलेक्शन आहे एक धाव परिपूर्ण होते हार्ड लक कोस्टल्स अजून एक बॉल तर शेवटचा चेंडू येणे शेष आणि धावा बनवायच्या आहेत 8 चांगला शॉट निकेत यांचा एक धाव परिपूर्ण सिंगल रनचं महत्व आहे कारण आपण लीग स्टेजच्या मॅच खेळतोय हार्डलक कोस्टल वॉरियर्स आणि अभिनंदन द्रोणागिरी वॉरियर्स वळी आपण प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड कडे आणि तर आपण प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड कडे जातोय मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड मॅन इन गोल्डन फॉर्म नाव आहे मिस्टर निखिल तर तो या मॅचचा हिरो निखिल या ज्यांच्या रन्स आपल्याला बघायला मिळत आहेत 14 धावांची सुंदर खेळी ज्यांनी साकारले निखिल या आपला अवॉर्ड घेण्यासाठी प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड ब्रदर स्पोर्ट्सच्या माध्यमातून सुंदर चषक आम्हाला प्रोव्हाइड केले आणि आदर्श नगरच्या माध्यमातून कॅप आपण देतोय निखिल या प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड घेण्यासाठी सन्माननीय अविनाश मांगेले सरांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान सन्मानित करतोय सर या ब्रदर स्पोर्ट्सच्या माध्यमातून आकर्षक चषक आपण बघतायत आणि आदर्श नगर प्रीमियर लीगच्या माध्यमातून ही सुंदर कॅप देखील प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड घेत आहेत निखिल वेल डन गुड जॉब आणि चांगल्या आठवणी कॅच करतायत निखिल काय म्हणशील कसं फील होतंय मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड घेतल्यानंतर सर नक्कीच हे आदर्श प्रीमियर लीगचं 6वं पर्व आहे आणि ही माझी 5वी मॅन ऑफ द मॅच आहे आणि त्यामुळे खूप चांगलं वाटतं नेहमी परफॉर्मन्स आपला द्यावा असं वाटतं कारण की आपण आयकॉन प्लेअर असतात तर 100% आपण द्यायला हवेत प्रॅक्टिस नसते परंतु कधीतरी आपण